नमस्कार, इंडियन फूड्स अँड मसालामध्ये तुमचं मनापासून सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला तोंडलीची भाजी कशी बनवायची दाखवणार आहे। तोंडलीची भाजी ज्यांना आवडत नसेल तेही आवडीने खातील आणि ही बनवायला भी खूप सोपी आहे। ही भाजी पोळी भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता। साध्या वरण भातासोबत पण खूप छान लागते। तोंडली ही तोंडली आहे, मी ती स्वच्छ करून घेतली आहे, कट करून झाले सर्व। याचे मी सगळे उभे काप केलेले आहेत। आता याच्यामध्ये साठी लागणारे साहित्य घेतले मी एक कांदा घेतलाय बारीक चिरून, एक टोमॅटो घेतले, कढीपत्ता आणि लसूण थोडासा खलबत्त्यात कुटून घेतले आणि तीळ आणि शेंगदाण्याची थोडी जाडसर कूट करून घेतलाय। आता कढईमध्ये मी एक पळी तेल टाकते, त्याच्यामध्ये थोडेसे तोंडले आपण परतून घेऊ। परतून झाले, त्यांना काढून घेतो। परत कढईमध्ये एक पळी तेल टाकायचं, आपल्याला भाजी बनवायची याची। त्याच्यामध्ये एक चमचा जिरे, एक चमचा मोहरी, कढीपत्ता थोडा आणि आपली लसणाची पेस्ट टाकायची, थोडा कांदा टाकायचा, तो एक आपण कांदा कापून घेतला। थोडंसं हा तांबूस रंगाचा होतं त्याला परतून घ्यायचं। कांदा तर परतून झालाय, त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो थोडंसं 1-2 मिनिटं परतले, त्याच्यामध्ये मसाल्याचे ॲड करणार। तिखट टाकते मी 1-1.5 चमचा, आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी पण करू शकता। एक अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर टाकली, एक 2 मिनिटाला परतून घ्यायचं। थोडंसं टोमॅटो सॉफ्ट होतं त्याला परतून घ्यायचं। याच्यामध्ये ते आपण जे परतून घेतलेले तोंडली त्यामध्ये टाकायचे। हे मस्त परतून झाले, ते त्याला तुम्ही झाकण ठेवते आणि नंतर आम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकतो। आपले तोंडली हे शिजले की आपण चेक करून घेऊ। मस्तपैकी शिजून झाले ते। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, आपण मीठ टाकून नंतर 1 चमचा मीठ टाकायचं आणि जो शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट केलेला आहे 2 ते 3 चमचा सुद्धा ॲड करायचं। एक मस्त मिक्स करून घ्यायचं। त्याच्यावरती आपण बारीक केलेली कट केलेली कोथिंबीर आहे ते वरून आपली भाजी रेडी आहे।
डिशमध्ये काढून घेऊ. आता आपली तोंडलीची भाजी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.